इंजिनियरच्या वेळेस असतं तर इंजिनियरला थोडेफार पैसे देऊन कॉन्ट्रॅक्टर मॅनेज करतो आणि मटेरियल मध्ये कमी काटछाट करतो किंवा स्टील मध्ये काटछाट करतो. भेटते या इटामध्ये आम्हाला आहे ना एक 6 रुपयाला 7 रुपयाला इट भेटते आम्हाला. ओके. एखाद्या स्वतः मालकाने मटेरियल परचेस केलं, समजा लेबर बघितले किंवा लेबर रेटनी सेंटरिंग आणि लेबर रेटनी बांधकाम दिलं तर त्याला कितीपर्यंत जातं? त्याला 100 रुपये मायनस होते. 5-6 महिने त्याला स्वतःसाठी वेळ द्यायचा त्या गोष्टीसाठी. त्याला स्वतः सगळं नियोजन करायचंय, बघायचंय, इथं स्वतः कामं थांबून राहायचंय. कॉन्ट्रॅक्टर मधून तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात किंवा कशा असतात? हे सगळं आम्हाला माणसाचा प्रॉब्लेम राहतो. पण आमच्याकडे टीमवर्क अशी आहे का, ही माणसं जर पुढे गेलं तर आम्ही दुसऱ्या टीमला अवेलेबल करत राहतो. त्या माणसांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कंटिन्यू आम्ही राहतो. आमच्याकडे एक माणूस म्हणजे एक असा टेलरशिप म्हणून एक माणूस राहतो, तो आम्हाला टोटल माणसं देत राहतो. ओके. आणि माणसं कुठून आणता तुम्ही कामाला? आम्हाला आता एमपीचे माणसं आहेत टोटल एमपीचे बंगालचे, आपले युपीचे, काही आपल्या इथले लोकल झारखंड लोकलचं इथं माणूस नाही. का बरं नेमकं प्रॉब्लेम काय? त्यांना लोकल माणूस जर आपण घेतला तर उद्या त्यांना कोणाला शेतीत काम राहतं, कोणाला कुठं लग्नाचं काय, कुठं कुठं फिरायला जायचं, असं लोकल माणूस काय एवढा टाइमिंग वेळ येत नाही. बरोबर. लेबर 7 ते 7 कधी कधी काम करते कंटिन्यू, आपले 12 घंटे काम करणार लेबर काही याच्यामध्ये. प्लस यांना हप्त्या दिवस सुट्टी घेते नाही, फक्त हप्त्या दिवशी सुद्धा 8 दिवस काम करते. पण जर आम्हाला जर पेमेंट जर अवेलेबल असलं, आम्ही म्हणून तेव्हा म्हणजे आपल्या पेमेंटचे एक हप्ते राहते, आमचा अग्रीमेंट राहतात, त्या हप्त्याला जर तिने आम्हाला अग्रीमेंट नुसार पेमेंट दिलं तर त्यांचं काम थांबत नाही कधी. फास्ट काम राहतात मग ते. कारण एवढी टीमवर काम करायचं त्याला पैसे पाहिजे. जर मालक थांबला पैशाला तर आम्ही काम थांबलं जात नाही, असं